अमरावती जिले के खोलापुर में 30 अप्रैल को खाटिक समाज की एक महिला के साथ अश्लील हरकत और छेड़छाड़ के प्रयास के बाद हुई मारपीट की घटना से पूरे समाज में आक्रोश फैल गया। इस घटना को समाज के स्वाभिमान पर हमला मानते हुए विभिन्न सामाजिक संगठनों और समाज बांधवों ने एकजुट होकर अमरावती ग्रामीण पुलिस अधीक्षक कार्यालय में निवेदन सौंपा। समाज के लोगों ने स्पष्ट रूप से संदेश दिया कि किसी भी बहन बेटी पर अन्याय होने की स्थिति में पूरा समाज मजबूती से उसके साथ खड़ा रहेगा। इस अवसर पर बड़ी संख्या में महिला और पुरुष उपस्थित रहे। इस दौरान विधायक प्रवीण बोंडे भी समाज के साथ मौजूद रहे। वही सत्तूर सेना महाराष्ट्र विदर्भ समाज समिति, परिवर्तन समाज संगठन तथा आरसा ग्रुप महिला सामाजिक संस्था की ओर से संयुक्त रूप से प्रशासन को ज्ञापन सौंपा गया। कार्यक्रम में संजय धनाड़े, नंदूभाऊ हरणे, दीपक घन, बबनराव विलेकर, सुनीता लोनारे, संगीता मदने तथा निर्मल पारडे सहित कई सामाजिक कार्यकर्ता उपस्थित रहे। समाज प्रतिनिधियों ने पुलिस प्रशासन द्वारा त्वरित कार्रवाई पर आरोपियों को गिरफ्तार किए जाने पर आभार व्यक्त किया और साथ ही दोषियों को कड़ी सजा दिलाने तक संघर्ष जारी रखने की बात की। संजय धनाड़े ने इस अवसर पर कहा कि एकजुट समाज कभी अन्याय के सामने झुकता नहीं है। समाज की ताकत तब बढ़ती है जब वह हर पीड़ित व्यक्ति के साथ खड़ा होता है। जिल्ह्यातल्या खाटिक संघटनेच्या वतीनं आणि सत्तूर संघटनेच्या वतीनं सगळे खाटिक बांधव आणि भगिनी यांनी आज अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। कोल्हापूरमध्ये 6 दिवसाच्या अगोदर घटना घडली की आमची एक खाटिक भगिनी आणि चर्मकार भगिनी जेवण केल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम युवकांनी त्यांना त्यांच्या अंगाला म्हणजे जिथे स्पर्श करू नये तिथे स्पर्श केला आणि त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना मारहाण केली। एवढी मारहाण केली की गर्भवती असलेल्या त्या महिलेचे दात पडले, तिच्या हनवटीला खोच आली आणि ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आणि त्यामुळं तिथे त्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली, अॅट्रॉसिटी सुद्धा लावलं आणि म्हणून कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून या खाटिक समाजाने शांतता पाळली। परंतु आता अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोल्हापूर, करसगाव, शिरसगाव या ठिकाणी मुस्लिमांची दादागिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मुली महिला त्यांनी टार्गेटवर ठेवले आहे आणि म्हणून तिथे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो दूर केला जावा। अवैध धंद्यावर कोल्हापूरमधल्या अंकुश ठेवण्यात यावा, गस्त वाढवण्यात यावी, या सगळ्या मागण्या खाटिक महासंघाने केलेल्या आहे आणि अमरावतीचे एसपी निकेतन कदम यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांना आपला व्हॉट्सअप नंबरही दिला आणि त्या व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून कोणतीही घटना किंवा अवैध गोष्टी किंवा तक्रार असेल तर त्याचा फोटो पाठवा, ताबडतोब कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलं।